हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बघा, आजचा ब्लॉग आहे आखाड स्पेशल. कापण्या बनवलेल्या आहेत मी. आणि खरंच हा व्हिडिओ शूट करायला ना मला माहीत नव्हतं बरं का. खरं गुरुनी ना कॅमेरा चालू केला होता आणि तो म्हणत होता, मम्मी मी तुझा व्हिडिओ शूट करतो. पण मला काय वाटलं की त्याला नाही एवढं प्रॉपर जमत बरं का. पण तरी त्याचा प्रयत्न चालू असतो की करायचा मम्मीचा व्हिडिओ शूट. मग त्याला काय जमत नाही. मग त्याने काय केलं, पहिलं फ्रंट कॅमेऱ्याने चालू केलं होतं. मग त्याला पण कापण्या बनवायच्या होत्या. मग त्याने काय आयडिया केली, फ्रीजला तो कॅमेरा असा मोबाईल उलटा लावला. मला काय वाटलं की लावला असेल, पण तो व्हिडिओ काय एवढा शूट झालेला नसेल असा माझा गैरसमज होता. त्या हेतूनेच मी आपलं करत होती. तर मी माझ्या मुलीला सांगत होते, बघ जे तुला जमत नाही ना, तो एवढा छोटा असून तो करतोय. आणि आजचा बेत होता कापण्या बनवायचा. कारण आखाड म्हणतात ना, आखाड सुरू झाल्यावर आखाड तळतात. तर आखाड तळण्यामध्ये ना कापण्या केल्या जातात. तर मग मला 2-3 दिवसापूर्वी सांगितलं त्या की कापण्या कर म्हणून. पण काय झालं होतं, खसखस संपली होती. त्यामुळं मी म्हटलं ठीक आहे, करता येईल. मग खसखस आणल्यानंतरनं मी कापण्या करायला घेतल्या होत्या. पहिलं गुळाचं पाणी करतात, त्यानंतरनं मी ज्वारीचं थोडंसंच घेतलं होतं, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, त्यानंतरनं त्यामध्ये जायफळ, खसखस, विलायची, सुंठ, बडीशोप हे पूर्ण असं भाजलं होतं आणि मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पावडर त्यामध्ये मिक्स केली. आणि 4 बारक्या पळे तेल गरम केलं आणि ते त्या पिठामध्ये मिसळून पूर्ण असं एकजीव करून घेतलं. आणि त्यानंतरनं जे आपण गुळाचं पाणी केलं होतं ना, ते त्यामध्ये मिक्स करून असं मळून ते मस्तपैकी मळून पीठ घेतलं होतं. त्यानंतरनं पीठ मळून मी 1 ते 1.5 तास मुरायला ठेवलं होतं. कारण जेवढं पीठ मुरल ना तेवढं मस्त होतं. आणि नंतरनं मी जेवण करून करायला घेतलं निवांत. पण मी करायला घेतलं की गुरुमध्ये आला नाही असं कधी होणारच नाही. कारण त्याला मध्ये करायला ना, म्हणजे माझी मदत करायला त्याला लय आवडतं. का तर तो म्हणतो, मम्मी तू एकटीच करती, तुला कोणी मदत करत नाही, मग मी तुला मदत करतो. मग ते तुटकं मुटकं असू द्या, पण तो त्याच्या परीने त्याचे प्रयत्न चालूच ठेवत असतो. मग तो काय म्हणायचा, पहिली तू 1 चपाती लाट, तू कापण्या अशा काप, त्यानंतरनं मी करणार. मग मी केलं की त्यानंतर तो छोटासा गोळा करायचा, लाटायचा आणि त्याच्यावर थोडीशी खसखस टाकायची. आणि मग तो परत हे करायचा. आणि खसखस थोडी असल्यामुळं मग मी त्याला ना खूप ओरडत होते की बाबा खसखस नाश करू नको, एक तर खसखस खूप महाग पण आहे आणि मला पूर्ण कापण्यांना ती खसखस पुरवायची होती. पण तो काय ऐकायला तयारच नव्हता. आणि माझी मुलगी फक्त त्याची गंमत बघायची की तो कसा करतोय कसा नाही. आणि या साईडला तर त्याने मोबाईल ठेवला होता, जे की शूट होत होतं, ते काय आम्हाला माहीतच नव्हतं. आम्ही आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. त्यामुळं आम्ही अशाच नॉर्मली गप्पा मारत होतो. त्यामुळे आता आवाज म्यूट करून मी व्हॉईस देत आहे की नको बाबा चला. आणि त्यानंतरनं मग माझ्या मुलीने तो कसा करतोय हे बघायसाठी त्याच्या आजीला बोलवलं की म्हणजे तिच्या आजीला आवाज दिला आणि म्हणली, बघ तो कसा करतोय म्हणून. आणि तो मस्त करत होता बरं का. खरंच म्हणजे तो एवढा लहान आहे ना, पण अंगी त्याच्या कला आहे. तो प्रत्येक गोष्टीतनं ना जिद्द म्हणतात ना की करायचा. प्रत्येक गोष्ट नाही आली तरी चालेल, पण ती शिकायची, त्यातून प्रयत्न करत राहायचं. हे खरं त्याच्याकडनं शिकलं पाहिजे बरं का. म्हणजे प्रत्येक गोष्टीत मी जे करेल ना, मी जर कधी सपोज कपडे जरी धुवायला बसली ना, तरी तो येणार, मम्मी मी तुला साबण लावून देतो, मी कपडे धुणार. मी जशी धुती ना तसा तो ब्रश लावणार, आपटणार. म्हणजे तो एवढा लहान आहे ना, कधी कधी मला ना असं कौतुक वाटतं त्याचं की बाबा जे मोठ्यांना सांगून समजत नाही ना, तो एवढूसा त्याचा जीव असून त्याला कसं काय एवढं सगळं कळतं. आणि कधी कधी त्याचा राग पण येतो. कारण कधी कधी मग लय वैताग देतो. नको म्हणलं ना तरी ऐकत नाही. भांडीसुद्धा लय भारी घासतो. भांडी पण त्याला घासायला आवडतात. म्हणजे प्रत्येक कामातच तो करायला त्याला आवडतं. का तर मी एकटी करते म्हणून. आणि माझा हात दुखत असतो, त्यामुळे मग तो म्हणतो, तुझा हात दुखतो ना, मग मी तुला मदत करत राहतो. म्हणून हा त्याचा छोटासा प्रयत्न असतो, जे की मला त्याचं कौतुकच वाटतं. आणि माझी मोठी मुलगी आहे, पण तिला काही आवडत नाही. ती उलट त्याला म्हणते की शिकव त्याला, तू मुलगा आहे ना, शिकवतो त्याला. मग मी पण शिकवते की बाबा पुढं जाऊन त्याला पण नको की म्हणजे असं कसं प्रत्येक गोष्टीत मुलं पण स्वावलंबी राहिली पाहिजे, जेणेकरून त्यांना स्वतः करून खाता तरी आलेलं पाहिजे ना. या हेतूने मी पण त्याला करू देते की लहानपणीपासूनच ते गुण अंगात असले ना, तर मोठ्यापणी प्रत्येक गोष्ट, कुठली जरी गोष्ट करायची म्हणली ना, तर कधीच त्या गोष्टीचा असा ना त्रास होत नाही. आणि
तो बसला होता मोबाईलच्या समोर. मला असं वाटलं की खरंच व्हिडिओ शूट होतो आहे, हा जर मध्ये बसला तर मी दिसायचीच नाही. त्यामुळे त्याला म्हटलं जरा बाजूला सर म्हणून. आणि मग त्याचा काय तो प्रयत्न चालूच होता. आपल्या कापण्या करायच्या. कापण्या म्हणजे छोटासा गोळा घ्यायचा, लाटायचा, त्याच्यात थोडीशी खसखस टाकायची आणि सुरीने बारीक करायचं, जे की त्याला होतच नव्हतं. आणि आजचा पुरता एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय.